वर्ष होतं 1998चं. संपूर्ण देशात कांद्याचे दर अचानक गगनाला भिडले होते. दिल्लीपासून मुंबईपर्यंत सर्वसामान्य नागरिक संतप्त झाले होते. स्वयंपाकघरातील कांद्यानं थेट राजकारण हादरलं आणि त्याचा फटका हा तत्कालीन दिल्ली सरकारला बसला होता. कांद्याच्या वाढलेल्या दरामुळं अनेक राज्यांमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात जनतेत तीव्र नाराजी निर्माण झाली होती. तेव्हापासून भारतात हा कांदा केवळ भाजीपाला नाही तर सरकारचं भविष्य ठरवणारा राजकीय मुद्दा मानला जातो. आणि मागच्या काही दिवसापासून राज्यात पुन्हा एकदा कांदा दराचा प्रश्न पेटलाय. काल चांदवड, नागपूर, अमरावती, पुणे, सोलापूर या ठिकठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले. बाजार समित्यांमध्ये कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा सुद्धा कमी दर मिळत असल्यामुळं शेतकरी संतप्त आहेत. दुसरीकडे केंद्र सरकारने ग्राहकांना दिलासा मिळावा म्हणून निर्यात निर्बंध, बफर स्टॉक आणि बाजार हस्तक्षेप यासारख्या उपाययोजना केल्याचा दावा केला जातो. प्रत्येक वेळी कांद्याचे दर वाढले की सरकार सक्रिय होतं, पण दर कोसळल्यावर शेतकऱ्यांना हमी संरक्षण का मिळत नाही हा मोठा प्रश्न ऐरणीवर आलाय. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी राज्य सरकार 1250 रुपये प्रति क्विंटल दरानं कांदा खरेदी करणार असल्याची घोषणा केली होती. दरम्यान कांद्याच्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत राज्य सरकारची ही 1250 रुपयेची खरेदी योजना कांदा उत्पादकांसाठी परवडणारी आहे का? कांद्याचे दर कोसळण्यामागे काय आहेत कारणं आणि केंद्र सरकारच्या ग्राहक वाचवा धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसतोय का? या सर्व विषयांवर आजचा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर का नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब आणि फॉलो करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी विक्रम घोले आणि तुम्ही पाहताय युवा महाराष्ट्र न्यूज. सुरुवातीला आपण कांद्याचे दर कोसळण्यामागची प्रमुख कारणं काय आहेत ती बघू. तर त्यात पहिलं कारण म्हणावं लागेल ती म्हणजे उत्पादनात झालेली मोठी वाढ. यंदा हवामान तुलनेनं अनुकूल राहिल्यामुळं कांद्याचं उत्पादन चांगलं झाले. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि कर्नाटकमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढले. बाजारात एकाच वेळी मोठ्या प्रमाणात माल आल्यामुळं दरावर दबाव निर्माण झाला आहे. दुसरं कारण म्हणता येईल ते म्हणजे निर्यात धोरणातील अनिश्चितता. कांदा दर वाढू लागले की केंद्र सरकार निर्यात शुल्क वाढवतं किंवा निर्यातीवर निर्बंध आणतं. काही वेळा किमान निर्यात मूल्य लागू केलं जातं. सरकारचा उद्देश देशांतर्गत ग्राहकांना स्वस्त कांदा उपलब्ध करून देण्याचा असतो, पण याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसतोय. शेतकरी संघटनांचं असं म्हणणं आहे की जागतिक बाजारपेठेत भारतीय कांद्याची मागणी असताना सुद्धा सरकारने निर्यात रोखल्यामुळं देशांतर्गत बाजारात अतिरिक्त माल साचतो आणि दर कोसळतात. तिसरं कारण म्हणता येईल ते म्हणजे साठवण व्यवस्थेचा अभाव. कांदा दीर्घकाळ साठवून ठेवण्यासाठी आधुनिक गोदामे आणि शीतगृहाची गरज असते, मात्र बहुतांश शेतकऱ्याकडे ती सुविधा नाही. त्यामुळं शेतकरी तातडीने माल विकायचा निर्णय घेतात. बाजारात एकाच वेळी मोठा पुरवठा झाल्यामुळं दर आणखी कोसळतात. चौथं कारण म्हणावं लागेल ते दलाल आणि बाजार व्यवस्थेवरील आरोप. अनेक बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांचे कार्टेल कार्यरत असल्याचा आरोप शेतकरी करतात. शेतकऱ्यांच्या मते लिलाव प्रक्रियेत कृत्रिमरित्या दर कमी ठेवले जातात. काही ठिकाणी व्यापाऱ्यांविरोधात घोषणाबाजी आणि आंदोलनही झालीत. ग्राहक वाचवा धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसतोय का यावर प्रकाश टाकू. कांदा हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील विषय मानला जातो. शहरी भागात कांद्याचे दर वाढले की त्याचा थेट परिणाम हा सरकारच्या प्रतिमेवर होतो. त्यामुळे कोणतेही सरकार कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतं. यासाठी केंद्र सरकार अनेकदा खालील उपाययोजना करतं. त्यामध्ये कांदा निर्यात शुल्क वाढवणं, निर्यात बंदी लागू करणं, बफर स्टॉक बाजारात आणणं, आयात वाढवणं, व्यापाऱ्यांवर साठेबाजीची कारवाई करणं. या उपायांमुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळतो, पण शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की सरकार नेहमीच ग्राहकांच्या बाजूने उभं राहतं. शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाचा विचार मात्र केला जात नाही. आता राज्य सरकारची 1250 रुपयाची खरेदी योजना किती प्रभावी आहे ते बघू. राज्यात वाढत्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी 1250 रुपये प्रति क्विंटल दरानं कांदा खरेदी करण्याची घोषणा केली. या निर्णयाकडे सरकार मोठ्या मदतीच्या पॅकेजच्या स्वरूपात बघत असताना, विशेषतः बाजार समित्यांमध्ये 700 ते 1000 रुपये दर मिळत असताना सरकारची खरेदी योजना काही प्रमाणात आधार देऊ शकते असं प्रशासनाचं म्हणणं आहे. पण शेतकरी संघटनांनी या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्यात. अनेक शेतकऱ्यांच्या मते सध्याच्या परिस्थितीत कांद्याचा उत्पादन खर्च, वाहतूक, मजुरी, साठवण आणि औषधांचा विचार केला तर 1250 रुपयाचा दर हा पुरेसा नाही. तसंच सरकारची खरेदी मर्यादित प्रमाणात असते. सर्व शेतकऱ्यांना कांदा खरेदी केला जात नाही अशा तक्रारी आहेत. नोंदणी, गुणवत्ता, निकष आणि खरेदी केंद्राची मर्यादा यामुळे छोट्या शेतकऱ्यांना योजनेचा पूर्ण लाभ मिळत नाही.
तरीही राजकीयदृष्ट्या हा निर्णय महत्त्वाचा मानला जातो, कारण राज्य सरकारवर वाढत्या आंदोलनाचा दबाव होता. ग्रामीण भागातील नाराजी कमी करण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याचं बोललं जाते. मंडळी, एकूणच काय तर कांदा प्रश्न हा केवळ बाजारभावाचा मुद्दा राहिलेला नाही, तो आता शेतकरी विरुद्ध ग्राहक आणि सरकारच्या धोरणांवरील मोठा वाद बनलाय. राज्य सरकारनं 1250 रुपये प्रति क्विंटल दरानं कांदा खरेदीची घोषणा करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असला तरी हा प्रयत्न किंवा ही मदत ही अपुरी असल्याची भावना आंदोलनातून व्यक्त होते. ग्राहकांना महागाईपासून वाचवणं आणि शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून देणं या दोन्ही जबाबदाऱ्यांमध्ये सरकार अडकल्याचं चित्र आहे. मात्र दीर्घकालीन आणि स्थिर धोरणाशिवाय कांदा प्रश्न सुटणार नाही हेही तितकंच खरं आहे. त्यामुळं आज राज्यभर सुरू असलेली आंदोलनं ही फक्त दरवाढीची मागणी नसून शेतकऱ्यांच्या आर्थिक असुरक्षिततेविरोधातील मोठी हाक मानली जाते. बाकी कांदा दर आंदोलनाविषयी किंवा एकूणच राज्यात चाललेल्या किंवा देशात चाललेल्या कांदा दराविषयीची तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब व फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.